चिट्टी पुनुगुलू रेडी। नमस्कार, आपल्या मास्टर रेसिपीजच्या किचन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज स्पेशल साऊथ इंडियन ब्रेकफास्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिट्टी पुनुगुलू। अगदी सोपी रेसिपी आहे, टेस्टी आहे, लहान मुलांपासून सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार अशी आहे। घरात पाहुणे आले, काय करायचं स्नॅक्सला, तर ही चिट्टी पुनुगुलू नक्की ट्राय करा। कसं करायचं चला बघूया। हे डोसा राईस 2 वाटी आणि 1 वाटी उडीद डाळ 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून पाणी भरून 4 ते 5 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला गंध असं वाटून घ्यायचं आहे। वाटल्यानंतर ते फर्मेंट करायचं आहे। आता इथं तुम्हाला दाखवते। मी तुमच्यासाठी आधीच हे पीठ फर्मेंट करून ठेवलेलं आहे। आता आपण हे पीठ कसं वाटायचं ते सांगते। उडीद वडे वगैरे आपण करतो, बऱ्याचदा मी ह्या रेसिपीज आपल्या ह्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत। अगदी उडीद वड्याचं पीठ कसं वाटतो ना, अगदी तसंच गंध वाटायचं आहे आणि फ्लफी करायचं आहे। आणि त्याच्यात आता काय ऍड करायचं ते दाखवते। 1 उकडलेला बटाटा घेतलाय मी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा ते 1 चमचा जिरं आणि कोथिंबीर हे सगळं वाटायचं आणि त्या चिट्टी पुनुगुलूच्या पीठ मध्ये मिक्स करायचं। हे वाटून आणते आणि मग आपण पुढची प्रोसेस करू। याच्यात आपल्याला 1 इंच आलं घालायचं आहे आणि चवीपुरता, पिठात सुद्धा आपण मीठ घातलेलं नाहीये तर त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालून हे पाणी न घालता वाटून आणायचं आहे। हे बघा, हे असं पीठ फर्मेंट होतंय आणि इतकं घट्ट आपल्याला हे पुनुगुलूचं पीठ जे आहे ते गंध आणि इतकं घट्ट, म्हणजे डोशाचं पीठ कसं वाटतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाड असं आपल्याला ठेवायचं आहे, खूप पातळ नाही करायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये काय करायचं, जिरं, बटाटा, कोथिंबीर, आलं, मीठ हे जे वाटून आणलं ते आता आपण ह्याच्यात मिक्स करूया। आता हे मिक्सरचं सगळं वाटण आपण ह्याच्यात काढून घेतलं। आता हात घालायलाच पाहिजे कारण त्याच्याशिवाय हे सगळं एकजीव होत नाही। आणि हे सगळं आपण छान एकत्र करून घेऊया, मिक्स करूया। हे असं छान पीठ एकजीव करून घ्यायचं। आता ह्या चिट्टी पुनुगुलू बरोबर एक टेस्टी टोमॅटोची चटणी बनवतात, ती पण खूप खास आहे आणि सोपी आहे करायला। कशी करायची तेही दाखवते। आता एक पातेल्यामध्ये 2 टोमॅटो, तिखट तुम्हाला आवडतं तसं, मी तर 3 मिरच्या घालते हिरव्या, थोडं पाणी, टोमॅटो भिजेल इतकं, आणि हे छान आपण शिजवून घेऊया। आता इथे आपल्याला टोमॅटो खूप जास्त शिजवायची नाहीये, फक्त थोडीशी 1-2 उकळ आली की बस झालं। अगदी नावाला मऊ झाले तर बस आहे। गॅस बंद करूया। आणि मी नेहमी म्हणजे बऱ्याच रेसिपीज मध्ये बघतात की टोमॅटो शिजवतात त्याची सालं काढून टाकतात, तर मी कधीच काढत नाही। मी साला सकट चटणी बनवते, खूप टेस्टी होते आणि काही बिघडत नाही। साल जेवढं जाईल पोटात तेवढं फायबर आपल्याला मिळतं, हे लक्षात ठेवा। आता हे टोमॅटो थंड होईपर्यंत याच्यात काय काय घालायचं ते सांगते। आपल्याला इथं कोथिंबीर घ्यायची आहे, जिरं 1 अर्धा चमचा आणि थोडंसं दाटपणा येण्यासाठी अगदी नावाला 1 चमचा फुटाण्याची डाळ किंवा डाळव, साखर आणि चटणीला लागेल इतकं मीठ। जवारी लसूण घेतलाय 1 10-12 पाकळ्या, साला सकट घालायचं आहे। हे टोमॅटो आणि मिरच्या थंड झालं की मग हे सगळं वाटून याची चटणी बनवायची। हे बघा, अशी मस्त लालसर होत नाही कारण यात आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातली आहे, पण खूप टेस्टी लागते। आता सगळं रेडी झालेलं आहे। चिट्टी पुनुगुलू काढायचं टाइम आलेला आहे आणि आता काय करायचं, थोडासा हात पाण्यात
बुडवायचा आणि एवढंसं छोटे छोटे, हे बघा अगदी छोटे छोटे हे पुनुगुलू काढायचे. खूप मोठे काढले ना की आत अगदी मऊ राहतं आणि कडक भाग आपल्याला मिळत नाही. जर छोटे छोटे काढले ना तर क्रिस्पी होतात एकदम. आता काय करायचं, लगेच झाराने घालायचा. हे काय होतं, खाली चिकटतात. छोटासा चमचा किंवा चाकूनी ना जरा त्याला थोडंसं असं हलवायचं. हे बघा, म्हणजे ते तरंगायला सुरू करतात. नाहीतर खाली चिकटले की नाही की गोल फिरतच नाहीत. हे असे चिट्टी पुनुगुलू छोटे 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 आपले तरंगतात. आता ह्याला मीडियम टू हाय फ्लेम असं मॅनेज करत तळायचं आहे. खूप हाय फ्लेमवर कंटिन्युअस ठेवलं ना वरून क्रिस्पी होतील पण आत तळले जाणार नाहीत, कच्चे राहतील. मग काय करायचं, थोडं मीडियम फ्लेम मग परत हाय फ्लेम असं मॅनेज करायचं. येस, हे असे छान हिरवट लालसर झाले. कलर बघा फक्त किती छान आलाय. चिट्टी पुनुगुलू रेडी. मस्तपैकी चिट्टी पुनुगुलू रेडी आहे. आमचा तर ब्रेकफास्ट आता ह्याच्यावरच. तुम्हाला जर करायचं असेल तर ही रेसिपी फॉलो करायला पाहिजे. करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अगदी थोडेच राहिलेत मिलियन होण्यासाठी. आणि आता आपण बघूया हा पुनुगुलू आतून कसा दिसतो ते. हे बघा, असा वरून क्रिस्पी असतो हा, आणि हे बघा आतमध्ये कसा मस्तपैकी सॉफ्ट असतो. मस्तपैकी असं चटणी बुडवायचं